जय श्रीराम मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस खूपच खास असणार आहे, तर चला सुरुवात करूया। रोजच्या सारखं सकाळी दुकानावर आलो आणि थोडा वेळ काम करत बसलो। तेवढ्यात आपल्याला जिल्हा परिषद शाळेतील सरांचा फोन आला। सर म्हणले आषाढी एकादशी निमित्त शाळेमध्ये भव्य दिंडीचे आयोजन केले आहे, तुम्ही व्हिडिओ शूट करायला येताल का? मी लगेच म्हणलो का नाही सर, नक्की येतो। मग काय दुकान बंद केलं आणि थेट शाळेकडे निघालो। शाळेमध्ये पोहोचलो तर विद्यार्थ्यांनी खूपच सुंदर विठ्ठलाची रांगोळी काढलेली होती। रांगोळी पाहून मन खूप प्रसन्न झाले। इतक्यात दिंडीला सुरुवात झाली। टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठलाच्या जयघोषात दिंडी पुढे निघाली। लहान लहान विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता। विठ्ठल रखुमाईच्या वेशातील मुलं अक्षरशः पंढरपूरची आठवण करून देत होते। दिंडी गावात प्रवेश करताच वातावरण भक्तिमय झालं। तेवढ्यात आपल्या मित्राचा छोटा मुलगा दिंडी पाहून इतका आनंदी झाला की तोही मस्त नाचत होता। समोर बॅनर घेऊन विद्यार्थी चालत होते आणि त्यांच्या पाठीमागे विठ्ठल रखुमाई खूपच छान दिसत होती। पावसामुळे गावातील रस्ते चिखलाने भरले होते। विद्यार्थ्यांना चालायला थोडा त्रास होत होता, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र अजिबात कमी झाला नव्हता। हरिनामाचा गजर करत आम्ही आपल्या गावच्या मालकाच्या मंदिराजवळ पोहोचलो। मंदिराच्या परिसरात सर्व विद्यार्थी एकत्र आले। तिथे अभंग, गवळणी, लेझिम आणि भक्तिमय वातावरणाने सगळ्यांची मने जिंकली। शिक्षक सुद्धा मुलांसोबत लेझिम खेळत होते। तेवढ्यात गावचे गंध लावणारे काका आले आणि म्हणाले गंध लावून घ्या। लगेच आम्ही बी हसत हसत गंध लावून घेतला। एक भाऊ मनापासून टाळ वाजवत होता तर दुसरा भाऊ अभंग म्हणत होता। मग लगेच बजरंग बलीचं दर्शन घेतलं आणि दिंडी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। दुसऱ्या रस्त्याने जाताना तिकडेही भरपूर चिखल आणि पाणी होतं, पण विद्यार्थ्यांनी एकमेकांना मदत करत दिंडी पुढे नेली। नंतर दिंडीचा शेवटचा सुंदर ड्रोन सारखा शॉट गाडीवरून घेतला आणि पुन्हा बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन शांतपणे दर्शन घेतलं। थोडा वेळ मंदिरात बसलोत आणि निघालोत लगेच परभणीच्या दिशेने। रस्त्यात पेट्रोल पंपावर थांबलो। आपल्या गाडीला तहान लागली होती, मग लगेच तिची पण तहान भागवली। आज उपवास असल्यामुळे लगेच गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला आणि प्रवासाला सुरुवात केली। मुख्य रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे बायपासने परभणीत प्रवेश केला। वातावरण खूपच छान होतं। रस्त्याने जाताना बाप्पाचे खूपच सुंदर मंदिर होते। नंतर लगेच समोर आलोत आणि रस्त्यामध्येच आपल्याला शनिदेवाचे मंदिर लागले। लगेच शनिदेवाचे दर्शन घेतले। त्यानंतर मित्राला भेटलो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, पण तेवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला। तरीही पावसाचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो। रस्त्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक, उडान पूल आणि महाराणा प्रताप चौक ओलांडताना पावसामुळे शहराचं सौंदर्य खूपच खुलून दिसत होतं। पाऊस वाढल्यामुळे थोडा वेळ पेट्रोल पंपावर थांबलो। पाऊस थांबताच पुन्हा गावाच्या दिशेने निघालो। तर मित्रांनो, असा होता आजचा दिवस। तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका भन्नाट ब्लॉगमध्ये।